मी सुहास चंद्रकांत शिंदे बोलतो आहे. मी राहतो कल्याणला. मी कामाला जातो भिवंडीला. मी इथून 15 ते 16 वर्ष झालं काम करतो आहे. पण इकडून जाण्यासाठी ठाण्यामार्गे जाण्यासाठी खर्च जास्त होतो. इकडून पनवेलवरून वसईला जाणारी गाडी आहे का नाही ती बरी पडते. पण त्या गाडीचा टाईम टेबल बरोबर नसल्यामुळं भरपूर तकलीफ होते आम्हाला. तर गाडी टायमिंगला असाव्या, नाहीतर 1-2 गाड्या वाढवाव्यात. मी प्रकाश चव्हाण आणि आमचा 10-14चा एक मोठा ग्रुप आहे. नेहमी मला वाटते गेले 15 वर्ष मी या रूटला प्रवास करतो आहे. परंतु या 2 वर्षामध्ये अशी परिस्थिती झाली की आमची गाडी कोणतीही वेळेत येत नाही. 1-1 तास 1.5 तास लेट असते. आम्हाला कामावरती पोचायला उशीर होतो. त्याच्यामुळे आम्हाला तिथे लेटमार्क लागतो आणि आमचा हाफ डे लागतो. याची भरपाई आम्हाला कुठूनही मिळत नाही. त्याचबरोबर इथे गरीब चाकरमणी आहे, त्यांना प्रत्येकाला कोण ट्रान्सफरवाला आहे, कोण गोडाऊनवाला आहे. अशा लोकांना अशी परिस्थिती आहे की त्यांनाही वेळेवर पोचता येत नाही. त्याच्यामुळे त्यांनाही त्या गोष्टीचा त्रास होतो आणि आर्थिक बुर्धन लागतो. तर शासनाला आमची एक विनंती आहे की गाडी जरी तुम्ही वाढवू शकला नाही तरी आहे या गाड्या वेळेवरती चालवाव्या आणि शक्य झालं तर सकाळच्या 2 गाड्या आणि संध्याकाळच्या 2 गाड्या आपण वाढवाव्या अशी मी आमच्या भिवंडी ग्रुपतर्फे मी तुम्हाला विनंती करतो. मी वैष्णव साहेब आपले रेल्वे मंत्री आहेत, त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवावा अशी मी आपल्याला एक विनंती करतो. वार्ताहराच्या माध्यमातून आपलं काय म्हणतात त्याला सामाजिक लेवलच्या माध्यमातून आणि अशा पद्धतीचं काम आपण करत असाल तर तिथपर्यंत पोचवावा अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि परत एकदा या गाड्या वेळेवर चालाव्या अशी मी या संबंधित अधिकाऱ्यांना विनंती करतो. मी प्रवीण गाडे. गेली 10-15 वर्ष मी इथे भिवंडीवरून इकडे कोपरवरून प्रवास करतो या आपल्या मेमोने. तर इथे भरपूर अशा कोपर स्थानकामध्ये बसायला जागा नाही, वॉशरूमची सुविधा नाही, लेडीज लोकांना त्रास होतो, जेंट्स लोकांना पण कधी इकडनं क्रॉस करावं लागतं. काही हादसे झाले तर याला जबाबदार कोण? याच्यासाठी काहीतरी उपाययोजना हे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी वगैरे केली पाहिजे. इथे भरपूर त्रास होतो लोकांना. त्याच्यामुळे आमच्या एवढ्या सूचना त्यांनी लक्षात घ्याव्या. कारण आता हे आपल्या मुंब्र्याला एक हादसा झाला, तो हादसा इकडं कधी पण कुठे पण होऊ शकतो. तर त्याची जरा दखल घ्यावा रेल्वे मंत्र्यांनी वगैरे अधिकाऱ्यांनी संबंधित. तर एवढी आमची मागणी राहील त्याच्यासाठी. आणि ते बसायला वगैरे काही जागा नाही इकडे, अजून छप्पर नाही इकडे वरती, काय नाही, असंच म्हणजे एकदम भोंगळ कारभार असल्यासारखं वाटतंय. तर आमच्या एवढ्या सूचना त्यांनी लक्षात घ्याव्या आणि याच्यावरती काहीतरी उपाययोजना करायला पाहिजे. आणि वॉशरूमचं तर सांगितलंच मी तुम्हाला, भरपूर त्रास होतो इकडे. आणि हे पटरी वगैरे क्रॉस करताना काही उद्या अपघात झाला तर याला जबाबदार कोण? इथे ब्रिजची व्यवस्थित व्यवस्था नाही आहे, काही नाही आहे. तर ह्या मागण्या आमच्या थोड्याशा पूर्ण कराव्यात अशी आमची अपेक्षा आहे सगळ्या ग्रुपच्या वतीने.